आता लोकांचे सगळे सण आहे, शिवरात्री आहे, ईद आहे, होळी आहे आणि लोकांच्या परीक्षा चालू आहेत पोरांच्या. तर या वेळेस 10-10 दिवस 8-8 दिवस कचरा उचलत नाही. हे आपलं सरकार आहे, म्हणजे महापालिका आहे. जे महापालिकेच्या माध्यमातून हा कचरा उचलला पाहिजे, पण तो कचरा उचलत नाही. वारंवार काही ना काही बहाणा सांगतात. आणि माझ्या नजरेत ही महापालिका किती वर्षात जे आयुक्त येतात ते काही वर्षापासून असंच चालू आहे. याच्या आधी भूमी होती, भूमीचे 10-12 करोड रुपये थकवले आणि तो कचरा उचलत नाही चांगला म्हणून त्याला काढून टाकलं. परत अँथनी आली, त्याचे पण 10-20 करोड रुपये थकवले, त्याला पण पेमेंट दिलं नाही आणि त्याला काढलं. आता आरबीआय आली, आरबीआय नावाची कुठली कंपनी, आरएमबी त्या नावाची कंपनी आली, त्याचे पण 10-12 करोड फसवले आणि त्यांना पण सांगतात. म्हणजे तुम्ही लोकांचे पैसे फसवतात आणि त्यांच्याकडनं काम करून घेतात आणि त्यांना पेमेंट पण देत नाही. आता लोकांचे जे काम करणारी लोक आहेत इथे स्थानिक आहेत, ते घंटागाडी चालवतात, डंपर चालवतात, जेसीबी चालवतात, त्यांचे 4-4, 6-6 महिने पेमेंट देत नाही. तर ते कसे चालवतील? आणि नंतर पेमेंट दिलं नाही, त्यांनी गाड्या बंद ठेवल्या तर त्यांना पेनल्टी लावतात आणि ती पेनल्टी पण कमी नाही, 30-30 लाख पेनल्टी. मग ते पैसे तरी कुठून देतील? आणि हे पैसे पण देत नाही आणि त्यांच्याकडनं काम करायला, तर काम कोण करेल? म्हणून किती दिवस असंच चाललंय, वर्षभरापासून 4 दिवस काम चालू आहे, 10 दिवस बंद. म्हणजे हे असं करून हे करतात, कोणाला याचं सोल्युशन करता येत नाही. शहरातला कचरा किती दिवसापासून उचलला गेला नाही आणि शहरातली परिस्थिती काय? आज एवढे सण आल्यात पण शहरातला कचरा 8 दिवसापासून उचलला गेला नाही. प्रशासन झोपलेलं आहे. प्रशासनाला जिकडे काय टक्के भेटतात तिकडे टक्क्याच्या मागे जातात. हे इकडून आलेले आहेत सगळे बाहेरनं, यांना पैसे कमवायचे आहेत, यांना स्थानिक लोकांचा त्रास त्यांचं हे त्यांना काय समजत नाही. त्यांना फक्त येऊन आपली खुर्ची गरम करायची, कुठून 2-4 टक्के भेटतात त्याच्या मागे लागायचं आणि त्या टक्क्याच्या मागे आज ही अवस्था भिवंडीची करून ठेवली आहे. सगळ्यात घेतात प्रशासनातले, मोठ्या अधिकाऱ्यापासून लहान अधिकाऱ्यापर्यंत. कमिश्नर का दावा ऐसा है कि मैं भिवंडी में विकास करने के लिए. अरे काय का विकास? उसको बोलते ना वो घंटा का विकास. तो वो विकास करने आहे क्या? विकास देखने तो ग्रामीण में देखो, सिटी में मत देखो. तो विकास करायला काय हालत झाली असती? गेटवरती या ठिकाणी कचरा टाकण्यात आला. त्यांना पण समजून द्या ना. आज जे आमच्या पोरांना त्रास आहे, आमच्या भिवंडीकरांना त्रास आहे, जे एक्झाम आहे त्यांना त्रास आहे, त्यांना पण समजून याचा त्रास काय. जरा येऊन तर बघा इकडे. त्यांना काय यायचं नाही, खालती उतरायचं नाही, त्यांना काय बाहेर फिरायचं नाही, बाहेर काय चालू आहे. त्यांना फक्त इकडे खुर्च्या गरम करायच्यात. तर त्यांना हा त्रास कळावा म्हणून आज आम्ही इथे टाकलंय. आणि हे न ऐकलं तर त्यांच्या बंगल्यात जाऊन टाकू. बंगल्यात 10-12 नोकर लावले साफसफाईला. बंगला चकाचक आहे आयुक्तांचा आणि बाकीचा इकडे काय करतील?